brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक दिवस तूही फ्रीजमध्ये सापडशील, हे वाक्य स्तुतीला तिच्या मैत्रिणी वारंवार सांगत होत्या. तिच्यावर होणाऱ्या छळाची त्यांना पूर्ण कल्पना होती. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 24 वर्षीय स्तुती सोनवणेने वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. फजल मोहम्मद खान या तिच्या मित्रामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? उच्च शिक्षण घेणाऱ्या स्तुतीसोबत असं काय घडलं की तिने टोकाचा निर्णय घेतला? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. दिवस होता 10 मार्च. सकाळी 11 वाजेपर्यंत स्तुती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला हाक मारली. तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या स्तुतीच्या कुटुंबियांनी अखेर खोलीचं दार तोडलं. तेव्हा समोर दिसला पंख्याला लटकलेला स्मृतीचा मृतदेह. स्तुती तिच्या आई वडील आणि बहिणीसोबत मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरात राहत होती. मास्टर ऑफ डेंटल सर्जरी यात तिचं शिक्षण सुरू होतं. साधारण 1.5 वर्षांपूर्वी स्तुती सोनवणेची एका डेटिंग ॲपवरून फजल मोहम्मद खान या तरुणाशी मैत्री झाली. दोघांचं प्रेम जुळलं आणि गेल्या वर्षभरात दोघं रिलेशनशिपमध्ये आले. मात्र फजल वारंवार स्तुतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिच्या चारित्र्याबद्दल तो अपमानास्पद शब्दांचा वापर करून दुखावणारी टिप्पणी करायचा. दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची. त्यावेळी फजल तिला मारून टाकण्याची धमकी द्यायचा. हे सगळं स्तुती जेव्हा आपल्या मैत्रिणींना सांगायची तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला सावधगिरीचा इशारा देत म्हणायच्या, एक दिवस तूही फ्रीजमध्ये सापडशील. पुढे स्तुती आणि फजलमध्ये वाद वाढत गेले आणि स्तुतीने या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. 8 मार्च रोजी स्तुतीचे आई वडील जेवणासाठी बाहेर गेले होते. हे दोघं घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीत झोपली असेल असा त्यांचा समज झाला. सकाळी स्तुतीने खोलीचा दरवाजा उघडला नाही तेव्हा घरच्यांनी दार तोडलं आणि हा सगळा प्रकार समोर आला. स्तुतीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून स्तुती सोनवणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार डॉक्टर स्तुतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांनी खोलीतून स्तुतीच्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. यात तिने फजल खान तिचं छळ करत असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे स्तुतीने लिहिलेल्या या 6 पानी सुसाईड नोटमध्ये बहुचर्चित श्रद्धा वालकर केसचाही उल्लेख आहे. 27 वर्षीय श्रद्धाला तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने निर्घृणपणे संपवल्याचा आरोप आहे. तिच्या बॉडीचे 35 तुकडे करून भीषण अवस्थेत फ्रीजमध्ये सापडले होते. याच संदर्भातून चिठ्ठीत स्तुतीने लिहिलंय की तिच्या मैत्रिणींना त्यांच्या रिलेशनशिपमधील समस्यांची जाणीव होती आणि त्या अनेकदा विनोद करायच्या की तू सुद्धा एक दिवस फ्रीजमध्ये सापडशील. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी फजलला लोअर परळ परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणातून आता कोणती नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.